निकाल लागलेला आहे, शिवसेना शिंदे गटाची खरी असं अध्यक्षांनी सांगितलेलं आहे, काय प्रतिक्रिया? प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. आपण बघितलं असेल, आज माननीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकर ते स्वतःही वकील आहेत आणि म्हणून अतिशय सविस्तर कायदा, नियम, घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला न्याय दिला, वस्तुस्थितीला न्याय दिला, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. उद्धव ठाकरेंना अधिकार नव्हता कोणाला पक्षातनं काढण्याचा, असं निरीक्षण, महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. मला वाटतं की आपण सर्वजण सोबतच आता निकालपत्र त्याचं वाचन होत असताना आपण सर्वजण बघत होतो. 1999 मधील शिवसेनेची जी घटना आहे ती ग्राह्य धरत, कारण त्याच्या पुढच्या घटनेमध्ये जे काही बदल करण्यात आले ते कायद्यात नियमात बसत नाहीत, काही ठिकाणी सह्या पण नाहीत, अशी विविध निरीक्षणं त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. सविस्तर तर मला वाटतं की आपण जेव्हा हा सगळा अहवाल येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी सविस्तर भाष्य करू शकतो. परंतु निकाल वाचन लाईव्ह आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अतिशय सखोल निरीक्षण, घटना, नियम, कायदे, लोकशाही, संख्याबळ या सर्व गोष्टींचं सविस्तर विवेचन माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय केला गेला त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब रात्रंदिवस कष्ट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी, त्याच्यासोबतच सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचा विकास संपन्न झाला पाहिजे, ह्या ज्या त्यांच्या भावना आहेत, तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, त्याच्यासाठी अगदी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला वेळ देणं, जिथे काही सुखदुःखाचे विषय असतील तिथे जागेवर उपस्थित राहून स्वतःच्याही शरीराची काळजी न करता ते ज्या पद्धतीने योगदान देत आहेत, मला वाटतं की त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि शिवसैनिक आणखी जोमाने काम. आदित्य ठाकरे म्हणतायत की सर्व सेटिंग झालेलं आहे, अध्यक्षांकडून अजून काय अपेक्षा करावी आम्ही? मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायालय हा जो एक स्तंभ आहे त्याच्यावर भाष्य करणं किंवा माझ्या मनासारखं झालंय तर मग ते बरोबर आहे, माझ्या मनाच्या विरोधात गेलं तर मग ते चुकीचं आहे, या गोष्टीला काय अर्थ नाही. ठाकरे गटाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत आहेत मुंबईत किंवा इतर ठिकाणी, त्यांना तो अधिकार नाही. सविस्तर निकालपत्र वाचन केल्याच्या नंतर जे काळे झेंडे दाखवत असतील किंबहुना जे प्रश्न निर्माण करत असतील तर त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे काय बोलतो? अध्यक्षांनी असंही म्हटलंय, आता या सरकारला घटनाबाह्य म्हणता येणार नाही, परंतु दुसरीकडे
लागत क्षणी दुसरीकडे घटनाबाई हा शब्द पुन्हा वापरून संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे जाऊ द्या आता. हे जे तुम्ही नावं घेतात याचा आता लोकांना वीट आलेला आहे. दररोज सकाळी उठले की काही कामधंदे या लोकांना नाहीत. फक्त मीडियाच्या समोर येणार, चमकोगिरी करणार, अगदी जगाच्या पातळीवरचं मी नेता आहे असं मी भासवणार आणि मीच श्रेष्ठ आहे. त्यांच्यामुळेच हे दिवस आले. खऱ्या अर्थाने जर बोलायला गेलो तर त्यांच्यामुळे शिवसेनेला हे दिवस आले. नारद मुनी म्हणजे आता ते ओरिजिनल देवता नारद मुनी नाही, पण आताच्या प्रक्रियेत आपण जे बोलतो ना नारद मुनी आहे. पण नाव संजय आहे. कळ लाव्या नारद मुनी. नाव संजय म्हटलं त्याला, संजयला दूरदृष्टी होती. अहो याने कधी, मी आता थोड्या वेळापूर्वी पण बोललो, याने कधी कोणाचं रेशन कार्ड काढून दिलंय का गरीबाला? कधी कोणाला दवाखान्यात जाऊन मदत केली का? हां, याने कोणाच्या घरी सुखदुःखाचा प्रसंग घडला असेल तिकडे हे कधी गेले का? या त्या बिळावरचे नागोबा. हां, खरं म्हणजे आता बोलायला नको, परंतु एकेकाळी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने सामना आणि पूर्वीचा मार्मिक साप्ताहिक, हो. इकडे त्यांना एक क्लर्क म्हणून ती संधी होती. हो. आता मी काही पातळी सोडत नाही. आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ते आता शिवसेना बळकवायला पाहत आहेत. त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्री पदाची. हो. त्याच्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात. त्यांना वाटतं बाबा कधीतरी, जसं आता 2-4 वेळेस संध्या मिळालेल्या आहेत, तर ते पण खूप झालंय ना बाबा. शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना. आता ज्यांना ते गद्दार अमुक ढमुक बोलतात, आता तो अधिकार राहिला नाही त्यांना. नाही पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना. उभाटा गट आता सुप्रीम कोर्टात या विरोधामध्ये दाद मागणार आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत, परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना, कायदा, नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेलं आहे. पण आता जर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडनं हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर आपली काय ऍक्शन त्याला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये आहोत. आता आम्हाला आणखी जोमाने, तसंही आपण याच्याकरता काही थांबत नव्हतो. जे काही दैनंदिन कामकाज आहे, 12 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो. आणखी जोमाने करू. या निकालानंतर आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत राम मंदिरात निश्चितपणे आता आम्ही 12 तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा करून काळाराम मंदिरामध्ये दर्शन, शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे आणि मग तिथे जाऊन दर्शन पण घेणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.